आता प्रत्येक तालुक्यात ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली। रत्नागिरी जिल्ह्यात ऑपरेशन टायगर 2 टप्प्यात अनेकांना त्यांनी घायाळ केलं असून आता तिसऱ्या टप्प्यात सगळ्याच तालुक्यांमध्ये ऑपरेशन टायगर बघायला मिळेल असं उदय सामंत म्हणाले। तर ऑपरेशन टायगर म्हणजे ऑपरेशन गद्दारी असल्याचा घणाघात माजी आमदार वैभव नाईकांनी केला आहे। ऑपरेशन टायगरसाठी 12 मंत्र्यांवरती जबाबदारी एकनाथ शिंदेने दिलेली आहे, असं प्रताप सरनाईक म्हणतात आणि यासंदर्भातलं मार्गदर्शन स्वतः एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याला मी दुजारा देतो। साहेब, तिसरा टप्पा ऑपरेशन टायगर तिसरा टप्पा राजापूरवर बघायला मिळेल का? सगळ्याच तालुक्यामध्ये बघायला मिळेल, फक्त राजापूर नाही, राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, दापोली, मंडणगड, खेड। ऑपरेशन टायगरचं नाव दिलंय, परंतु ऑपरेशन गद्दारी आहे। कारण त्यांना ते आज गेले नाहीत, त्यांना आता पुन्हा गद्दारी करण्यासाठी गद्दार झालेले लोक भाग पाडतात। आज खरं तर दुर्दैवाने संतोष देशमुखांचा हत्या होऊन आज 70-80 दिवस झाले, त्याचा आरोपी सापडत नाही। आज बघितलं झालं की राज्यातील कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतायत। आज अशा सगळ्या गोष्टी आज खरं तर राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पंख दिवसेंदिवस छाटत आहेत। शिंदे गटाच्या आमदारांचे दिवसेंदिवस पंख छाटत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना टायगर ही मोहीम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत।